नागपुर से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। कांग्रेस के नगर सेवक शैलेश पांडे को सुरेश भट्ट सभागृह में प्रवेश से रोका गया। वे स्थायी समिति की नियुक्ति के दौरान झाड़ू और सफाई कर्मी की वेशभूषा में पहुंचे थे। देखते हैं क्या है ये पूरा मामला नागपुर के सुरेश भट्ट सभागृह का है, जहां स्थायी समिति की नियुक्ति प्रक्रिया चल रही थी। इसी दौरान कांग्रेस के प्रभाग क्रमांक 11 के नगर सेवक शैलेश पांडे सभागृह पहुंचे, लेकिन उनके हाथ में झाड़ू और सफाई कर्मी जैसे वेशभूषा होने के कारण सुरक्षा कर्मियों ने उन्हें अंदर आने से रोक दिया। इस घटना के बाद राजनीतिक माहौल गर्मा गया है। कांग्रेस कार्यकर्ताओं ने इसे लोकतांत्रिक अधिकारों का हनन बताया है। हे बघा, प्रभाग 11च्या निवडणुकीत जेव्हा मी लोकांकडे जात होतो, लोकांना आपल्या भाषणांमध्ये सांगत होतो की निश्चित स्वरूपात मी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्या प्रभागात स्वच्छता ठेवणार आहे। आपल्या प्रभागात पर्याप्त मात्रेत मी जलपुरवठा राहील, स्वच्छता राहील, साफसफाई राहील, गंदगी राहणार नाही। आणि निवडून आल्यानंतर आज 1.5 महिने झाले मी मॅडमला सांगितलं, आपल्या महापौर मॅडमला सांगितलं, आयुक्त साहेबांना सांगितलं की आमच्याकडे गंदगीचं साम्राज्य आहे, आमच्याकडे पर्याप्त मात्रेत आमचे सफाई कर्मचारी नाही आहे, तर तुम्ही ते सफाई कर्मचारी उपलब्ध करून द्या। ते देत नाही, गंदगी आहे। आज मला जर पद भेटती असेल तर शेवटी मला नगरसेवकचा जे पद आहे ते जनतेने दिलं आहे आणि जनतेसाठी माझं एक म्हणणं आहे की आज नंतरचे पद मी लाथ मारतो, नंतरचे मला कोणतेही पद नाही पाहिजे, मला नंतर काहीच नाही पाहिजे। जोपर्यंत माझ्या प्रभागात साफसफाई होणार नाही, मी कोणताही मला काही गरज नाही। मला त्यांनी सभागृहाला येऊ दिलं नाही। त्यांचं असंच म्हणणं होतं की तुम्ही हे झाडू घेऊन आतमध्ये जाऊ शकत नाही। मी त्यांना नियमावली विचारली की बाबा तुम्ही कोणत्या नियमात मला जाऊ देत नाही हे सांगा। मी काही क्रिमिनल नाही आहे, मी काही बदमाश नाही आहे। आणि आज मला जरा माझ्या प्रभागातून एखाद्याचा फोन आला की भाऊ माझ्याकडे डेंग्यू झाला, मी मरून राहिलो, तर मला तर जायला लागेल ना साफसफाई करण्यासाठी, कारण त्या लोकांनी मला निवडून दिले नाही। या संबंधित आम्ही सर्वच नगरसेवक आणि माननीय महापौरांना आणि आयुक्तांना तसे आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहे, कारण की ह्या शहरामध्ये जी प्राथमिकता आहे किंवा लोकांच्या ज्या गरजा आहे त्या सर्वप्रथम पूर्ण व्हायला पाहिजे। आणि जर येणाऱ्या दिवसामध्ये आज आमचे नगरसेवक शैलेश पांडे जे इथे झाडू घेऊन आलेले आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये किंवा पुढच्या सभेपर्यंत जर या सर्व समस्याचं जर निराकरण झालं नाही तर पुढल्या सभेमध्ये सर्वच नगरसेवक ह्या रूपामध्ये आम्ही इथे येऊन आक्रमकतेने ही भूमिका मांडणार आहे। वही प्रशासन इसे सुरक्षा प्रोटोकॉल का हिस्सा बता रहे हैं। अब सभी की नजर प्रशासन की आधिकारिक प्रक्रिया और आगे की कार्रवाई पर टिकी हुई है।